टीव्ही सत्यमेव व्रतम। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरची शुक्रवारी दुपारी महाराष्ट्रातील हिंगोली इथं तपासणी करण्यात आली। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शहा आणि यांच्या हेलिकॉप्टरची पाहणी केली आणि त्यात ठेवलेल्या वस्तूही उघडल्या। या संपूर्ण तपासणीचा व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे। शहा यांनी या घटनेचा एक व्हिडिओ एक्सवर पोस्ट केलाय। आपल्या पोस्टमध्ये अमित शहा म्हणाले, आज महाराष्ट्रातील हिंगोली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझे हेलिकॉप्टर तपासले। भाजपचा निपक्ष निवडणूक आणि निरोगी निवडणूक व्यवस्थेवर विश्वास आहे। आम्ही माननीय निवडणूक आयोगाने केलेल्या सर्व नियमांचं पालन करतो। त्यांनी लिहिलंय, आपण सर्वांनी एका निरोगी निवडणूक प्रणालीमध्ये योगदान दिलं पाहिजे आणि भारतातला जगातील सर्वात मजबूत लोकशाही करण्यासाठी आपलं कर्तव्य केलं पाहिजे। निवडणुकीत देशातील 9 बड्या नेत्यांची तपासणी। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं कठोर भूमिका घेतली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं देशातील 9 मोठ्या नेत्यांच्या सामानाची तपासणी केली आहे। आयोगानं 14 नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली। खरगे निवडणूक प्रचारासाठी नाशिकला पोहोचले होते। त्यांच्या सामानाची हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे। गोंदियात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे हेलिकॉप्टर आणि बॅग तपासणी करण्यात आली। ते गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जात होते। अहमदनगरमध्ये तिसऱ्यांदा उद्धव ठाकरेंची चौकशी झाली। अशा प्रकारे कराड विमानतळावर सातारा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सामानाचीही तपासणी करण्यात आली।